नमस्कार, मी पराग घाटपुरे. तुमचं आमच्या VTA चॅनलवर स्वागत आहे. आतापर्यंत आपण BFSA विजा ह्यात LKPचे VP बुधारे साहेब, त्याच्यानंतर ज्योत्स्ना पुराणिक नाशिकच्या पहिल्या महिला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, आयकॉनिक डिस्ट्रीब्युटर ह्यांचा आपण व्हिडिओ पाहिला. आणि आज आपल्यासोबत आहेत नाशिकमधील ज्यांना विश्वपिता म्हटलं जातं असे प्रमोदजी पुराणिक. नमस्कार. नमस्कार परागजी. आता मुलाखत म्हटली की मुलाखत करायला त्या माणसाची ओळख करून द्यायला लागते. पण जेव्हा तुमच्या समोर अशी व्यक्ती बसलेली असते की ज्याची 4 वाक्यात ओळख करणं कठीण असतं, त्याची मला ओळख करून देणं हे खरंच एखाद्या मुलाखतकाराकरता सादर करण्याकरता हे एक चॅलेंज असतं. मित्रांनो, आज माझ्या शेजारी बसलेला माणूस ह्याची ओळख करून देणं हे माझ्याकरता, मी जेव्हा लिहायला बसलो तर किती पॉइंट्स घ्यायचे आणि किती नाही हा प्रश्न मला पडला होता. आता मी जेव्हा ओळख करून देणार आहे तर तुम्हाला कळेल किती मला कठीण झालं होतं. श्री प्रमोद पुराणिक यांनी 50 वर्षापूर्वी जेव्हा ते सगळं कागदानी फॉर्म भरले जायचे त्या काळात यांनी म्युच्युअल फंडची आणि शेअर मार्केटची सुरुवात केली. नाशिकला पहिलं म्युच्युअल फंड आणणारे 50 वर्षापूर्वी पहिले शेअर मार्केटचे स्टॉक ब्रोकर नाशिकचे म्हणजेच माझ्या बाजूला बसलेले श्री प्रमोद पुराणिक. त्यावेळेस श्री प्रमोदजी पुराणिक हे काम करत होते इंडस्ट्रीमध्ये. दिवसा ते काम करायचे जाऊन इंडस्ट्रीमध्ये आणि नंतर संध्याकाळी आल्यावरती ते ही सगळी कामं त्यांची करायचे. ऑर्डर प्लेस करणं, आलेल्या ऑर्डर्स घेणं, कस्टमरला देणं. कारण तेव्हा असं ऑनलाईन सारखं आजच्यासारखा ग्रो, झिरोदा याच्यासारखे असे ऍप नव्हते. सगळं कागदावर चालायचं. आजची दिलेली ऑर्डर मग ती पाठवायची NSE BSE ला, त्याच्यानंतर NSE पण नंतर आलं, BSE ला पाठवायची, त्या स्टॉक एक्सचेंजकडून ती यायची, मग ती डिलिव्हरी व्हायची. फिजिकल मधलं ही कामं असायची. ती त्यांनी कशी सुरुवात केली, तिथून मग म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये गेले आणि असं करत 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 हे पुढे पुढे गेले. आणि नंतर त्यांनी ती सिक्युअर जॉब, कुठल्याही माणसाकरता सिक्युअर जॉब सोडणं कठीण असतं, ते धाडस त्यांनी दाखवलं. त्यांच्या रविवार कर्मचारीचं ऑफिस होतं ते सोडलं आणि त्यांनी स्वतःच ऑफिस घेतलं शरणपूर रोडला पतंग हॉटेलच्या इथे. ते सोडल्यावरती त्यांनी नवीन ऑफिस थाटलं, त्यांचा कस्टमर बेस वाढवला, नवीन नवीन कस्टमर्स वाढवले. काल तुम्ही त्याचा मुलाखत पाहिली आपली ज्योत्स्ना पुराणिकांची, त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत कळल्या असतीलच. काही आज नवीन गोष्टी ते सांगणार आहे मी, असं नाही की ह्यांच्याकडे काही बोलणार का वेगळं नाही, यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी कशा घडल्या ते सांगणार याच्यामध्ये. तर तिथून ते पतंग हॉटेलला आले, त्याच्यानंतर ते गावकरीत लिहायला लागले. कारण नॉलेज होतच, अनुभव होताच. तर त्यांना वेगवेगळी वृत्तपत्रांचे ते काय म्हणतात त्याला, आपले मीडियाचे ते रायटर झाले. अशी पण त्यांनी एक सुरुवात केली. त्याच्यानंतर आज ते इकॉनॉमिक टाइम्स, त्याच्यानंतर लोकसत्ता यासारख्या अग्रगण्य ह्याच्यामध्ये आहे. सकाळमध्ये लिहितात, दिव्य मराठीमध्ये लिहितात, ह्या नाशिकच्या आहेतच, पण लोकसत्ता सारख्या पेपरमध्ये सुद्धा ते लिहितात. आज ते नवीन काळामध्ये उदय झालेलं FM, त्याची माहिती कसे राहतील, नाशिकचा FM देखील त्यांना आदराने बोलवतो. त्यांना FM वर सुद्धा पाचारण केलं जातं बोलायला. त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत, त्यांची अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत, विविध विषयांवरती ते बोललेले आहेत. मी किती जरी बोललो, कितीही जरी ओळख करून दिली तरी माझे शब्द अपुरे आहेत, वाक्य अपुरी आहेत. तर तुम्ही मला ऐकायला आलेला नाही आहात. ही मुलाखत पराग घाटपुरे यांची नाहीये, ही मुलाखत आहे प्रमोदजी पुराणिक यांची. तर आता आपण डायरेक्ट मूळच्या वळूया त्यांच्याकडेच.
आणि त्यांच्यावरती फैऱ्या घालायच्या, आपल्याला त्यांच्याकडनं ज्ञान घ्यायचं आहे. सो एक व्हीटीएचा मी प्रतिनिधी आहे. सो पहिला प्रश्न त्यांनाच. तर प्रमोदजी, तुम्ही मला सांगा आता की तुम्ही इतके वर्ष बघताय, म्हणजे आता 50 वर्ष जास्त झाला काळ तुम्ही ह्याच्यामध्ये आहात, म्युच्युअल फंड शेअर्स ह्याच्यामध्ये आहात, तर तुम्ही काय काय सिद्धांत पाहिलेले आहेत आणि तुम्ही त्या सिद्धांताकडे काय म्हणून पाहाल आणि त्याच्यातले तुम्ही काय मेन विविध भाग, जसं बुलड साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे स्कॅम पाहिले वगैरे, तरी याच्यामध्ये एक शेअर मार्केटच्या दृष्टीने सांगितलं, तर तुम्ही एक म्युच्युअल फंडच्या बाजूने त्याच्याकडे कसं पाहाल, म्हणजे शेअर मार्केट टू म्युच्युअल फंड हा तुमचा एक प्रवास आहे, तर हे तुमच्याकडे तर जास्ती वेगळा अँगल आहे बघण्यासारखा, तर ही सिद्धांतर आहेत त्याच्यावर तुमचा एक दृष्टिकोन तो सांगाल का आम्हाला? नमस्कार, मी प्रमोद पुराणिक. परागजी, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं याच्याबद्दल मी सुरुवातीला तुमचे आभार मानतो. आणि काय हा जो माझा प्रवास आहे तो हा थोडक्यात सांगायला सुरुवात करतो. तुम्ही हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि नेहमी जो माझी परिचय करून देणारा माणूस असतो, मग ती स्त्री असेल पुरुष असेल, मी त्यांना एकच सांगतो की माझा परिचय तुम्ही एका वाक्यात करून द्या, फक्त गुंतवणूक सल्लागार. परंतु माझ्या बोलण्यामध्ये मी अनेक गोष्टींचे संदर्भ देतो आणि त्यामुळे या 50 वर्षामध्ये हा नाशिकचा आर्थिक आणि औद्योगिक आणि गुंतवणूक विषयी इतिहास कसा बदलत गेला याचा एक जिवंत चालता बोलता साक्षीदार आज तुमच्या समोर बोलतो आहे. आणि म्हणून काही मुद्दे या ठिकाणी स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वर्षानुवर्ष कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी माझ्या डोक्यात पक्क्या बसलेल्या आहेत. आणि त्या ओळी म्हणजे, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती म्हणून तिला पराभवाची कधी भीती नव्हती, असं कुसुमाग्रज लिहून गेले आहेत. आणि मी त्र्यंबकेश्वरहून 1965 साली नाशिकला आलो. ते 8वी इयत्ता कॉमर्स घेण्यासाठी रुमठा हायस्कूलमध्ये. आता माझ्या मोठ्या भावाला माझ्या वडिलांनी टेक्निकलला पाठवलं, तो टेक्निकलला गेला आणि मी 65 साली 8वीत कॉमर्सला आलो. साहजिकच आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे की त्यावेळेस हे IQ टेस्ट वगैरे असे काही प्रकार नव्हते. बस सहज काही वर्षानंतर मी माझ्या वडिलांना विचारलं आणि माझे आई वडील त्र्यंबकेश्वरला शिक्षक होते आणि त्र्यंबकला त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्र्यंबकला त्यांनी ब्राह्मण मुलांना इंग्रजी शिकवलं, मुला मुलींना दोघांना इंग्रजी शिकवलं त्यांनी. आणि साहजिकच त्यावेळेचं म्हणजे मी 60 वर्षापूर्वीचं त्र्यंबकचं वातावरण बोलतोय आणि त्या वातावरणात त्यावेळेस मुलांना इंग्रजी शिकवणं आणि त्यांनी ती शिकण्याची तयारी दाखवणं मुला मुलींना हे फार अवघड काम होतं. पण माझ्या वडिलांनी ते करून दाखवलं, त्याचा मला रास्त अभिमान आहे. म्हणून मी आजची मुलाखत माझ्या आई वडिलांना समर्पित करतो. सुरुवात कशी झाली तर 65 साली मी 8वीला आलो. पण जेव्हा मी वडिलांना विचारलं की तुम्ही माझ्या मोठ्या भावाला टेक्निकलला आणि मला कॉमर्सला का हे केलं, तर त्यांनी फार त्यांचं निरीक्षण बारीक होतं. त्यांनी मोठ्या मुलाच्या बाबतीत एकदा ते घरी मेकॅनो सेट घेऊन आले. मेकॅनो सेटला माझ्या मोठ्या भावाने हात लावला आणि भराभर त्या मेकॅनो सेट पासून वेगवेगळे प्रकार तयार केले. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला त्याचा कल लक्षात आला की तो टेक्निकल साईडचा म्हणून, पण मग तुम्ही माझ्या बाबतीत कसं ठरवलं की हा कॉमर्स साईडला योग्य म्हणून? तुम्हाला या ठिकाणी हा प्रसंग सांगायला मला अतिशय आवडेल. त्र्यंबकेश्वरला आम्ही कुशावर्ताच्या पाठीमागे राहत होतो आणि आमच्या घराच्या पासून एक थोड्या अंतरावरती निवृत्तीनाथाचं मंदिर होतं. आणि या निवृत्तीनाथाच्या मंदिरामध्ये दरवर्षी वारीची यात्रा व्हायची आणि यात्रेला जे वारकरी आलेले असायचे ठिकठिकाणून, त्यांना त्या समाधीचं तीर्थ घेऊन जायचं असायचं. आणि साहजिकच ते या तीर्थासाठी कुठे बाटल्या उपलब्ध होतात का म्हणून विचारायचे. आणि मी वर्षभर औषधांच्या, आपल्या हेअर ऑइलच्या अशा वेगवेगळ्या बाटल्या गोळा करायचो. त्या बाटल्या ह्या निवृत्तीनाथ यात्रेच्या अगोदर सगळ्या साफसूफ करायच्या आणि यात्रेतल्या ह्या 4-5 दिवसामध्ये त्या बाटल्या विकायच्या
माझा वर्षभराचा पॉकेट मनी ह्या बाटल्यांच्या विक्रीमधून व्हायचा आणि त्या ठिकाणी मी विक्रीचा पहिला अनुभव घेतला. कारण वारकरी आलेले असले, खेड्यापाड्यातून आलेले असले तर ते सुद्धा अतिशय हुशार बेरके असायचे, पण त्यांना बाटल्या विकणं, 1 आणा 2 आणा 4 आणे, आणि त्यामधून माझी ही विक्रय कला विकसित झाली असं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगेन. आणि मग त्यानंतर मी रुंगठा हायस्कूलला 8वी ते 11वी म्हणजे 65 ते 69 हे 4 वर्ष पूर्ण केले आणि 69ला मी BIK कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी B.Com पूर्ण केलं. B.Com पूर्ण केल्यानंतर 73 साली आमच्या बॅचमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नोकरीला लागलेला मी एकमेव विद्यार्थी होतो. आणि मी ज्या कंपनीमध्ये नोकरीला लागलो त्या कंपनीतल्या UB मेहता या माझ्या अधिकाऱ्यांनी मला घडवलं. त्यांच्याकडे ते स्वतः वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर होल्डर, भागधारक होते आणि मी सर्व्हिस करून M.Com करत होतो. M.Com 75 साली मी पूर्ण केलं, पण 73 ते 75 ह्या 2 वर्षामध्ये माझं काम झालं की मी त्यांच्याकडे आलेल्या कंपन्यांचे वार्षिक अहवाल वाचायला घ्यायचो. त्यानंतर मग मी अनेक कंपन्यांना पत्र पाठवली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या ठिकाणी ऐकायला, जवळजवळ त्या काळात मी 1500 कंपन्यांचे वार्षिक अहवाल पूर्णपणे वाचले. कारण आम्हाला M.Com.ला कॉर्पोरेशन फायनान्स नावाचा एक पेपर होता आणि त्या कॉर्पोरेशन फायनान्स मध्ये फक्त एक 20 मार्काचा प्रश्न होता, इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. हे वाचत असताना आणि माझे अधिकारी यांनी मला या बाबतीतलं अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि 9 जुलै 1975ला मी शेअर बाजाराची पायरी चढलो. लहानपणी असं वाचलं होतं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, परंतु शेअर बाजाराची पायरी चढू नये असं तर काही कुठे वाचायला मिळालं नव्हतं. आणि 9 जुलै 1975ला मी शेअर बाजाराची पायरी चढलो. त्या दिवशी मुंबई शेअर बाजाराला 100 वर्ष पूर्ण झालेली होती आणि म्हणून 150 वर्षाच्या शेअर बाजारामध्ये मी 50 वर्ष या शेअर बाजाराशी जोडला गेलेलो आहे आणि जोडला गेलेला राहील. आणि आज सुद्धा वयाच्या 72व्या वर्षी शेअर्स आणि शेअरची गुंतवणूक आणि शेअरच्या गुंतवणुकीचा सल्ला देणं हे माझं पॅशन आहे आणि ते अखेरपर्यंत राहील. परंतु प्रत्येकाने पैसा कमवायलाच पाहिजे आणि या ठिकाणी मला वॉरन बफेटचं एक अत्यंत माझं आवडतं वाक्य तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्या वाक्याची सुरुवात पहिली अशी आहे, फार मजेशीर वाक्य आहे, मनी इजंट एव्हरीथिंग. आणि त्या वाक्याचं दुसरं अर्ध वाक्य आहे, डोंट टॉक दिस नॉनसेन्स अनलेस यू हॅव समथिंग. आता अनलेस यू हॅव समथिंग म्हणजे समथिंगची डेफिनेशन प्रत्येकाने करायची आणि त्याप्रमाणे पैसा मिळवायचा आणि पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा, आपलं आर्थिक जीवन आपण संपन्न करायचं. आणि मग नंतर मी मायको, त्यावेळची मायको आताची बॉश, ह्या कंपनीत नोकरीला लागल्यानंतर मी 1977 साली गावकरीमध्ये शेअर बाजार हा कॉलम लिहायला सुरुवात केली. 1977 ते 92 15 वर्ष मी नाशिकला इकॉनॉमिक टाइम्स ह्या मुंबईच्या वर्तमानपत्राचा नाशिकचा कॉरेस्पॉन्डंट म्हणून मी 15 वर्ष काम केलं. आणि ह्या 15 वर्षाचा मला जो अनुभव मिळाला तो अनुभव दुसऱ्या कुठल्याही शेअर ब्रोकरला, दुसऱ्या कुठल्याही गुंतवणूक सल्लागाराला नाही. आणि म्हणून माझा जो अनुभव आहे तो मी जो जर्नलिस्ट होतो आणि त्या जर्नलिझमचं बाय प्रॉडक्ट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी, ते बाय प्रॉडक्ट इंडस्ट्रीच्याच भाषेत बोलायचं तर काही वर्षानंतर ते मी मेन प्रॉडक्ट झालं. आता 77 ते 92 15 वर्ष इकॉनॉमिक टाइम्स साठी काम केलं. 77 सालपासून गावकरीमध्ये शेअर बाजार हा कॉलम सुरू केला आणि हा कॉलम लिहित असताना असं जाणवायला लागलं की आपण ही कंपन्यांची आर्थिक आकडेवारी सगळे लिहितोय, पण खरोखर जे आपले वाचक आहेत त्या वाचकांना जर या कंपन्यांशी चांगल्या प्रकारे त्यांचा संबंध जोडायचा असेल, कंपन्यांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना कंपनीची आर्थिक माहिती सगळी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु त्याचबरोबर या कंपन्यांचे भागधारक नाशिकला जर निर्माण झाले तर मग ह्या कंपन्यांच्या आर्थिक आकडेवारीविषयी
ते जास्त लक्ष देतील आणि त्यातून मग पुढे 1980 साली नाशिक इन्व्हेस्टर्स असोसिएशन ही संस्था आम्ही स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये गुंतवणूकदार परिषदा आयोजित करणं, वेगवेगळ्या स्टॉक ब्रोकर्सना बोलवणं, स्टॉक एक्सचेंजचे जे प्रेसिडेंट आहेत त्या प्रेसिडेंटना नाशिकला बोलवणं, अशा प्रकारे वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून नाशिकमध्ये गुंतवणुकीचं वातावरण वाढवण्यास सुरुवात केली. 1980ला नाशिकमध्ये मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर या कंपनीचा शेअर इश्यू होता. त्या कंपनीचा अंबडला प्लांट होता. त्या कंपनीचे अनेक भागधारक नाशिकला निर्माण झाले आणि मग हे भागधारक निर्माण करत असताना जनलक्ष्मी बँकेचे त्यावेळचे चेअरमन कैलासवासी माधवराव पाटील यांनी मला त्यांच्या बँकेच्या बोर्डवरती तज्ञ सल्लागार म्हणून माझी त्यामध्ये त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर मी 25 वर्ष म्हणजे 81 ते 2006 25 वर्ष मी या जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचा संचालक राहिलो. 1 वर्ष व्हाईस चेअरमन राहिलो आणि 25 वर्षामध्ये आम्हाला अतिशय आनंद आहे की ही बँक आम्ही चांगल्या प्रकारे वाढवली. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस नवीन शेअर विक्रीमुळे अनेक गुंतवणूकदार नाशिकमध्ये तयार झाले. मुंबईचे स्टॉक ब्रोकर त्यावेळेस नाशिकच्या गुंतवणूकदारांना दरवाज्यात सुद्धा उभे करत नव्हते, कारण आम्ही बाहेरच्या लोकांचे व्यवहार करत नाही, आम्ही फक्त मुंबई पुरते व्यवहार करतो असं ते सांगायचे. आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी त्यांना एवढंच सांगायचं फक्त की आज तुम्ही नाही सांगता, पण एक दिवस तुम्ही स्वतःहून आमच्याकडे याल आणि म्हणाल की आमच्याकडे शेअर सेल परचेससाठीचं खातं ओपन करा वगैरे, आणि मग नंतरच्या डेव्हलपमेंट तुम्हाला सगळं माहित आहे. पण मग ज्या वेळेस खरेदी विक्रीच्या सोयी नव्हत्या त्यावेळेस आम्ही नाशिकमध्ये जनलक्ष्मी बँकेच्या हॉलमध्ये संध्याकाळी 7:30 ते 8:30 शेअर बाजार चालवायचो. तिसऱ्या दिवशी शेअर विकणाऱ्याला पैसे मिळायचे आणि खरेदी करणाऱ्याला शेअरची डिलिव्हरी मिळायची. कारण त्यावेळेस शेअर्सचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे फिजिकल फॉर्ममध्ये म्हणजे सर्टिफिकेट आणि ट्रान्सफर फॉर्म अशा प्रकारे ते व्यवहार होत होते. आणि म्हणून ती व्यवहार रोजचा शेअर बाजार आणि तो स्पॉट बेसिस होता. अशा पद्धतीने आम्ही व्यवहार सुरू केला आणि आज सुद्धा अनेक गुंतवणूकदार नाशिकचे असं सांगतात स्पष्टपणे की त्या बाजारामध्ये आम्ही जे शेअर खरेदी केले त्याच्यातून आम्ही कोट्याधीश झालो. नाशिकमध्ये शेअर बाजाराची मुहूर्तमेढ आणि त्यानंतर हा शेअर बाजार वाढवणं याच्यासाठी मला त्र्यंबकेश्वराने ही प्रेरणा दिली. म्हणून मी हे माझं वैयक्तिक यश म्हणत नाही, तर हे सांघिक यश आहे. हे करणं नाशिकची आवश्यकता होती आणि ते करण्याचं किंवा ते माझ्या हातून काम त्र्यंबकेश्वराने करून घेतलं एवढंच मी म्हणतो, याच्यापेक्षा जास्त काही नाही. पण मग त्यानंतर आणि शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार करत असताना असं जाणवायला लागलं की हा शेअर बाजार हळूहळू छोट्या गुंतवणूकदारांसाठी राहिलेला नाही आणि छोट्या गुंतवणूकदारांनी पैसे कमवण्यासाठी म्युच्युअल फंड हा जास्त चांगला मार्ग आहे. आणि म्हणून 15 जून 83 या दिवशी युनिट ट्रस्टने मला नाशिक जिल्ह्याचा मुख्य प्रतिनिधी म्हणून माझी नेमणूक केली. आणि माझी नेमणूक केली तो किस्सा सुद्धा फार भारी आहे. GS पटेल नावाचे युटीआयचे चेअरमन होते आणि त्यांनी 5 मिनिटांमध्ये मला नाशिक जिल्ह्याचा मुख्य प्रतिनिधी म्हणून निवड केली. आणि माझ्या त्यावेळेस इंटरव्ह्यूला मुंबईला जवळजवळ 140 लोक आले होते. त्यामध्ये काही चार्टर्ड अकाउंटंट होते, काही या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट PPFचं काम करणारे एजंट होते, काही LICचे एजंट होते आणि माझ्याकडे तर कुठली एक सुद्धा एजन्सी नव्हती. पण त्या ठिकाणी GS पटेलांना मी जे सांगितलं, म्हटलं सर तुम्ही मला का बरं मुख्य प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता याची मला पूर्ण कल्पना आहे, कारण युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाला या ठिकाणी कार्यालय सुरू करायचं नाहीये, कार्यालयाचा खर्च परवडण्यासारखा नाहीये. पण म्हटलं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो 10 वर्षात मी नाशिकला युनिट ट्रस्टचा व्यवसाय एवढा वाढवेल की 10 वर्षांनी तुम्हाला 10 वर्षाच्या आत तुम्हाला UTIची ब्रँच नाशिकला सुरू करावीच लागेल. आणि अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी की 4 एप्रिल 92ला गुढीपाडव्याच्या दिवशी सारडा संकुलमध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेची नाशिक शाखा सुरू झाली.
आणि मग पुढचा प्रवास म्हणजे एका मागोमाग एक म्युच्युअल फंड्स आणले नाशिकला. मी टाटा, JM, LIC, प्रिन्सिपल, युटीआय असे 5 म्युच्युअल फंड आणले आणि आज नाशिकमध्ये म्युच्युअल फंड्स अतिशय चांगली प्रगती झालेली आहे. युटीआयचे त्यावेळेस मी 600 एजंट्स अपॉइंट केले आणि त्या 600 एजंटना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिलं आणि आज सुद्धा त्यांच्यापैकी बरेचसे एजंट्स या व्यवसायात कार्यरत आहेत. परंतु हे सगळं ते माझ्या हातून घडलं त्याला मी फक्त आणि फक्त त्र्यंबकेश्वराची माझ्यावरती असलेली कृपा एवढं एकच वाक्य सांगेल फक्त. आणि पुढचं वाक्य परत असं सांगेल परागजी की माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. हा तुमचा म्हणजे असं म्हणतात इंग्लिश डाऊन टू अर्थ हा शब्द जो आहे की पाय जमिनीवर असावेत आणि पंख आकाशात, तसे प्रमोदजींचे शब्द आहेत की सगळी त्र्यंबकेश्वराची कृपा हे त्यांचं म्हणजे चरणी वाहावं आणि स्वप्न बघावीत मोठी, तसं प्रमोदजींचं आहे. त्याबद्दल त्यांचं करावं एवढं कौतुक कमी आहे. जे लोक त्यांना विश्वपितामह का म्हणतात याचं उत्तर तुम्हाला ह्या एका उत्तर मिळालं असेल. तर ह्याचाच एक मुद्दा घेऊन येत नाही, मला छोटासा प्रश्न मला विचारावासा वाटतो की जसं तुम्ही शेअर इन्व्हेस्टर्स असोसिएशन काढलं तसंच तुम्हाला म्युच्युअल फंडचं असोसिएशन जसं काल ज्योत्स्ना बोलून गेल्या की असोसिएशन आहे आमचं, तुमच्या ह्याच्यात पण तुमचं जे काही मी वाचला अभ्यास केला तुमच्याबद्दल त्याच्यात पण ते आहे उल्लेख. तर ते एजंटचं असोसिएशन करावं असं तुम्हाला का वाटलं? हो, खूप चांगला प्रश्न विचारला परागजी तुम्ही. मी युटीआयचा जिल्ह्याचा नाशिक जिल्ह्याचा मुख्य प्रतिनिधी असताना 600 एजंट्स माझ्या बरोबर होते. त्यांची एक 600 एजंटची टीम होती आणि मी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेकडे युटीआय एजंट्स वेलफेअर असोसिएशन अशा प्रकारचे असोसिएशन मी नाशिकला सुरू करतो असं त्यांच्याकडे मी सांगितलं. त्याप्रमाणे मी त्याची सगळी चौकट तयार केली. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस विशेषतः युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या दिल्ली शाखेमध्ये काही एजंटांनी चुकीच्या पद्धतीने भांडण निर्मिती केली. असोसिएशन ही चांगल्या हेतूसाठी स्थापन व्हायला पाहिजे, पण त्यावेळेस त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्या आणि मग एकूणच त्यावेळेस जे युटीआयचे वरिष्ठ लोक होते त्या लोकांनी सांगितलं की तुमचा उद्देश खूप चांगला आहे, तुम्ही युटीआय एजंट्स वेलफेअर असोसिएशन की त्यामध्ये एजंट्सना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या मुलामुलींचं चांगल्या प्रकारे आपण कौतुक करावं, त्याच्यातून त्यांना काही स्कॉलरशिप वगैरे सुरू करता येईल का, अशा प्रकारची एक वेलफेअर असोसिएशन असावी. पण ती झाली नाही. हे एक प्रकारे दुर्दैव म्हणता येईल. परंतु तरी सुद्धा ज्या वेळेस नाशिकमध्ये 1995ला गुंतवणूक विकास प्रतिनिधी संस्था या संस्थेची सुरुवात झाली, त्या संस्थेला मी स्थापनेपासून पाठिंबा दिला आणि वेळोवेळी या संस्थेचे जे सभासद आहेत त्या सभासदांचा आर्थिक विकास कसा होईल, त्यांचं ज्ञान कसं वाढेल, ते कशा प्रकारे चांगलं काम करतील यासाठी म्हणून प्रयत्न केले आणि खरोखर त्या प्रयत्नांना यश आलं. खूपच सुरेख आणि मुलाखत खरंच रंगत चाललेली आहे. तर आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. विचारा. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे प्रमोदजी की मला सांगा की जेव्हा आपण सगळं तुम्ही एवढं असोसिएशन वगैरे केले, सगळं केलं बरोबर आहे, पण पुढे गेल्यावरती म्हणजे आता एवढे सगळे आपण बघितले, स्वतंत्र बघितली, सगळं बघितलं, पण आपण भूतकाळ तर पाहिला, पण पुढे आता जे भविष्य आहे की 25 ते 30 हा जो कालखंड आहे, आता तो सगळं ऑनलाईन झालंय. लोक त्यांच्या ऍपवरून सुद्धा म्युच्युअल फंड घेऊ शकतात, सगळं घेऊ शकतात. तरीही अजून आपल्याकडे युनिट ट्रस्ट आणि शेअर्स ह्याचं पेनिट्रेशन दिसत नाही पुरेसं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि ते वाढेल किती ह्याच्याबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो? खूप चांगला प्रश्न आहे हा.
हा जो म्युच्युअल फंडाचा व्यवसाय आहे हा भारतात प्रचंड वाढणार आहे. आणि तो का वाढणार आहे त्याची कारणं जर आपण समजून घेतली, किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये म्युच्युअल फंड कशा प्रकारे वाढला. अमेरिकन म्युच्युअल फंडाला उद्योगाला 100 वर्ष पूर्ण झाली 2024 मध्ये. 1924ला पहिला म्युच्युअल फंड तिथे सुरू झाला आणि आज तिथल्या म्युच्युअल फंड उद्योगातल्या वेगवेगळ्या ज्या म्युच्युअल फंडाच्या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत त्यांच्याकडे व्यवस्थापनाखाली असलेली जी मालमत्ता आहे ती मालमत्ता अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पादनापेक्षा कित्येक पट जास्त आहे. आणि या उलट आपल्याकडे आज म्युच्युअल फंडामध्ये आणि फायनान्शियल ॲसेट्समध्ये एकूण गुंतवणूक जर विचारात घेतली आपण तर ती GDPच्या 5% सुद्धा नाही. तर किती प्रचंड मोठा वाव आहे वाढीला याचा विचार करा. आणि आज सुद्धा गुंतवणूकदारांना पहिलं आकर्षण असतं जे गुंतवणुकीचं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचा जर आपण विचार केला तर आज सुद्धा स्थावर मालमत्ता, जमीन यामध्ये जास्त प्रकारे गुंतवणूक आहे. आणि त्यानंतर सरकारच्या योजना की ज्यामध्ये 100% सुरक्षिततेची हमी आहे त्या योजना, आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या बँकांच्या ठेवी, या ठिकाणी साहजिकच गुंतवणुकीचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर मग विमा कंपन्या आणि त्यानंतर मग म्युच्युअल फंड, अशा प्रकारे ही क्रमवारी लावलेली आहे. आणि ती क्रमवारी अजून तरी ताबडतोब बदलणं शक्य आहे. मात्र म्युच्युअल फंडाचा जो वाटा आहे आणि शेअर गुंतवणुकीचा जो वाटा आहे तो वाटा हळूहळू मोठा होत जाईल. अगदी कुठलीही आकडेवारी बघा तुम्ही, मग देशात एकूण पॅन कार्ड होल्डर्स किती आहे, मग देशामध्ये एकूण डीमॅट खाती किती आहे, मग म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या किती आहे, मग म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये SIP नियमित गुंतवणूक योजना, नियमित गुंतवणूक पद्धत या माध्यमातून किती पैसा येतोय, ही सगळी जर आकडेवारी आत्ताच्या विचारात घेतली तर म्युच्युअल फंड या पुढच्या काही वर्षामध्ये जबरदस्त वाढ होणार आहे. आणि आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे असं सांगावंसं वाटेल की ज्या ठिकाणी हमी असलेल्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करतात ती गुंतवणुकीची आणि व्याज मिळण्याची हमी नसते, तर त्या ठिकाणी हमखास नुकसान होईल ही हमी असते. या उलट म्युच्युअल फंडांच्या योजनांना हमी असलेल्या योजना किंवा दरवर्षी आम्ही अमुक इतक्या टक्के लाभांश देऊ अशी एकही योजना आणता येत नाही. परंतु तरी सुद्धा म्युच्युअल फंडांनी कित्येक पट चांगला परतावा दिला आहे आणि हळूहळू सर्वसामान्य गुंतवणूकदार सुद्धा म्युच्युअल फंडाकडे यायला सुरुवात झालेली. टेक्नॉलॉजीमुळे म्युच्युअल फंडाच्या व्यवसायात खूप बदल होत आहेत. नवीन नवीन म्युच्युअल फंड्स येतात आहे, नवीन नवीन योजना बाजारात येत आहेत. आणि म्हणून मी ह्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये पूर्ण आशावादी आहे. आणि एक दिवस सुद्धा मला बाजाराबद्दल, म्युच्युअल फंडाबद्दल कधीही निराशा वाटली नाही. आणि या व्यवसायात माझ्या इतके चढउतार 50 वर्षामध्ये कोणीही बघितलेलं नाही. आणि मी असं नेहमी गमतीने सांगतो की कॅपिटल मार्केट ही जगातली कॉस्टलीस्ट युनिव्हर्सिटी आहे. ती युनिव्हर्सिटी तुम्हाला ट्रेनिंग देते, पण त्या ट्रेनिंगची ती पुरेपूर फी वसूल करते आणि ती फी दिलेली आहे. मला ते सांगायला अजिबात काही लाज नाही की मी ती फी दिलेली आहे. आणि आज सुद्धा माझं पहिलं प्रेम शेअर्सवरती आहे, भांडवल बाजारावरती आहे. आणि ते प्रेम शेअर्सवरती आहे म्हणून मी म्युच्युअल फंडांच्या योजना माझ्या गुंतवणूकदारांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतो. या ठिकाणी मी हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की 1977 सालपासून तर आतापर्यंत माझा गावकरीतला लेख दर सोमवारी हा कायमस्वरूपी चालू आहे. की त्यामध्ये मी परदेशात अमेरिकेत गेलेलो असलो, इतर कुठल्या देशात गेलेलो असलो तरी सुद्धा कधीही खंड पडलेला नाही. गेली 2 वर्ष मी लोकसत्तेमध्ये बाजारातली माणसं हा
कॉलम लिहितो आहे आणि या स्तंभाला मला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय की फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, तर इतर देशांमधून सुद्धा ह्या कॉलम बद्दल मला अतिशय तुम्ही चांगली माहिती दिली. या संबंधीचे ज्यावेळेस ईमेल येतात, ज्यावेळेस गुंतवणूकदार फोन करतात वेगळ्या, म्हणजे इथे या ठिकाणी सांगायला मला खूप आनंद वाटेल की एका अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये वर्षानुवर्ष फायनान्स प्रोफेसर असलेल्या एका व्यक्तीने मला विचारलं किंवा म्हणे तुम्हाला ही माहिती मिळते तरी कुठून एवढी? म्हटलं हो सर, ही माहिती अशी रेडी अवेलेबल नसते कुठे. मी गेली 50 वर्ष या व्यवसायात घालवलेली आहेत आणि म्हणून माझं 50 वर्षाचं संचित आहे. हे काय असं एका वर्षात कुठे एका ठिकाणी कुठे सगळी माहिती उपलब्ध झालेली नाहीये. आणि म्हणून त्या परदेशी युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या फायनान्सच्या प्रोफेसरनी मला त्या ठिकाणी अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये या विषयावरती बोलवलं आहे की या विषयावरती मी त्या ठिकाणी व्याख्यान द्यावं. आणि ज्यावेळेस मी माझ्या मुलाकडे जाईल त्यावेळेस मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये निश्चितच जाईल. तर म्हणून हा बाजारातली माणसं हा कॉलम 2 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर मी सकाळ बनी हे सकाळ उद्योग समूहाचं जे मासिक आहे यामध्ये मी दर महिन्याला सेक्टर इंडायसेस एकेका सेक्टर इंडायसची BSEच्या मी ओळख करून देतोय आणि ठिकठिकाणी म्हणजे व्याख्यानं चालू असतात. BIT कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे कॉलेज बद्दल मला अतिशय प्रेम आहे आणि म्हणून मी दरवर्षी इन्व्हेस्टेज कार्यक्रमाला जे MBAचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी शेअर बाजार आणि शेअर बाजारात काय काय घडामोडी चालतात हे सांगायला जातो. आणि मी संपूर्ण महाराष्ट्राच्या MBAच्या मुलांना व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कोपरगाव असेल, पुणे असेल या ठिकाणी मी व्याख्यानासाठी जाऊन आलेलो आहे. कारण मला लिहिणं आणि बोलणं मनापासून आवडतं. याच्यात एक जोडून प्रश्न विचारेन मी की जसं आपल्याकडे सध्या युलिप हा प्रकार आलेला आहे, युनिक लिंक्ड इन्शुरन्स, तर त्यामुळे किती टक्का वाढला किंवा किती टक्के फ्युचर मध्ये वाढेल असं वाटतं तुम्हाला? अगदी खरं सांगायचं झालं तर युनिट इन्शुरन्स प्लॅन हा प्लॅन फक्त आणि फक्त 1971 साली भारतीय युनिट ट्रस्ट या संस्थेने आणला आणि त्यानंतर 1989ला LIC म्युच्युअल फंडाने आणला. परंतु दुर्दैवाने सेबीकडे या दोन्ही संस्थांना आपली बाजू व्यवस्थित मांडता आली नाही आणि म्हणून या दोन्ही संस्थांचे युलिप प्लॅन बंद झालेत. मात्र जे गुंतवणूकदार आहेत त्यांची गुंतवणूक चालू आहे. नवीन गुंतवणूकदारांना भाग घेता येत नाही. परंतु या संबंधी या दोन्ही संस्थांनी सेबीकडे भांडलं पाहिजे आणि सेबी जर ऐकत नसेल तर सेबीच्या वरची जी संस्था आहे SAT त्या संस्थेकडे आपली बाजू मांडली पाहिजे. पण तो एक फार मोठा भाग आहे. युनिट ट्रस्ट आणि LIC म्युच्युअल फंड यांचे युलिप प्लॅन हे इन्शुरन्स कंपन्यांच्या युलिप प्लॅन पेक्षा 10 पट नाही 100 पट चांगले आहे. परंतु इन्शुरन्स कंपन्यांनी युलिप का सुरुवात केली? सुदैवाने मी या इंडस्ट्रीमधला सगळ्यात जुना असल्यामुळे सांगतो, रेग्युलर इन्शुरन्सचे प्लॅन आणणं तर त्यामध्ये इन्शुरन्स कंपन्यांना काही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागते आणि त्यासाठीचे IRDAचे खूप रूल्स अँड रेग्युलेशन आहे. परंतु युलिप हे जे प्लॅन आहे त्यामध्ये तुलनेने इन्शुरन्स कंपन्यांवरची जबाबदारी कमी होते आणि इन्शुरन्स कंपन्या हात वर करून मोकळं होतात की युनिट इन्शुरन्स प्लॅन मध्ये तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे त्याचे फायदे तोटे याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात. आणि म्हणून अवास्तव मार्केट किंवा मिस सेलिंग हे युलिप मध्ये झालं. त्याच्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना फटके बसले आणि मग नंतर हळूहळू आर्थिक साक्षरता निर्माण झाली आणि युलिपच्या ऐवजी इन्शुरन्स कंपन्यांकडून टर्म इन्शुरन्स घ्यावा हे लोकांना पटलं आणि म्हणून आता युलिप योजना मागे पडल्या आहेत आणि त्यामुळे विशेषतः जे नवीन तरुण गुंतवणूकदार आहेत ते टर्म इन्शुरन्स घेता मोठ्या रकमेचा, त्याच्यात त्यांना कमीत कमी हप्ता लागतो आणि भांडवल वृद्धी, आपलं गुंतवणुकीचं नियोजन, आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग, आपल्या मुलांचं मुलींचं शिक्षण, त्यांचे लग्न यासाठी हे
यंग तरुण गुंतवणूकदार हळूहळू म्युच्युअल फंडांकडे यायला सुरुवात झाली. हा फार मोठा बदल या उद्योगात घडला आहे. इन्शुरन्स हा असलाच पाहिजे, पण इन्शुरन्सचं जे मिस सेलिंग झालं आणि त्यामुळे अनेकांचे हात फोडले, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट वेगळं असावं हे आम्ही नेहमी म्हणतो. ही गोष्ट पाहिजे, असलंच पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे म्हणजे आम्ही जे लोकांना नेहमी सांगतो, एक मी तर काही त्यातला तज्ञ नाहीये, पण जे जनरल लोक, मला सामान्य लोक भेटतात, त्याला आम्ही पण नेहमी सांगतो की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट ही वेगळी ठेवा. तर हे तुमच्याकडनं मी आता कन्फर्म करून घेतलं या माध्यमात. अगदी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे 2 आणि 4 वर्ष वय असलेल्या मुलाचा किंवा मुलीचा इन्शुरन्स काढणं, याला मी इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतो. या 2 आणि 4 वर्षाच्या मुलाचा इन्शुरन्स असण्याची काही आवश्यकता नाही. इन्शुरन्सचं एक साधं प्रिन्सिपल आहे की घरातला जो कर्ता पुरुष असतो, जो उत्पन्न कमवणार असतो, त्याचा विमा असला पाहिजे. बरोबर. स्पष्ट आहे. करेक्ट. जो आजारी पडू शकतो जास्त, त्याच्यापासून विमा काढायला सुरुवात करा. त्याच्या आधीपासून विमा तो जर गेला तर घरातल्या इतरांचं काय, म्हणून विमा त्याच्यासाठी आवश्यक आहे. 2 आणि 4 वर्षाच्या मुलासाठी अजिबात आवश्यक नाही. करेक्ट. जे लाईफ इथून सुरू होतं, हेल्थ आधीपासून पाहिजे. ही जी चुकीची काही बाबतीत इन्शुरन्स कंपन्या फक्त त्यांचा फायदा बघतात आणि हे बघतात, ते तिथून सावध राहायला पाहिजे. हा दोष मी फक्त विमा कंपन्यांना नाही देत. अवेअरनेस, हा अवेअरनेस गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा निर्माण झाला पाहिजे. नक्कीच. ह्या विषयावरती आम्ही या BFSI विचारमध्ये नक्कीच कोणीतरी एखाद्या तज्ञ व्यक्तीला इन्शुरन्स मधल्या नक्कीच आणू आणि ह्याच्यावरती पण आपण नक्कीच एक व्याख्यान नक्कीच आणू. कारण सरांच्या ह्याच्याकडनं बोलण्यात आपल्याला एक नवीन विषय पुढे मिळतो आहे. तर या ठिकाणी मला आणखीन एक मुद्दा या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, आणि तो म्हणजे प्रसार माध्यम. दुर्दैवाने प्रसार माध्यम आणि यामध्ये जे जर्नलिस्ट म्हणून, म्हणजे बॅचलर ऑफ जर्नलिझम म्हणून कोर्स करून जे आलेले विद्यार्थी आहेत, जे नंतर पत्रकार होतात, त्या ठिकाणी मला सांगायला अतिशय वाईट वाटतंय की जर्नलिझमच्या कोर्समध्ये फायनान्शियल जर्नलिझम हा विषयच नाहीये. तो असला पाहिजे, 100 मार्काचा पेपर त्याच्यासाठी असला पाहिजे, पण दुर्दैवाने अभ्यासक्रमामध्ये फायनान्शियल जर्नलिझमचा संबंधच नाही. आणि त्यामुळे बाजार ज्या दिवशी कोसळतो त्या दिवशी गुंतवणूकदार 4 लाख कोटी रुपयाने कंगाल असा आवडता शब्द वर्तमानपत्रे वापरतात, आणि ज्या दिवशी बाजार वाढलेला असतो त्या दिवशी 10 लाख कोटी रुपयाने मूल्यांकन वाढलं आणि गुंतवणूकदार मालामाल. तर माझं स्पष्टपणे या ठिकाणी सांगणं आहे की प्रत्यक्षात गुंतवणूकदार कंगालही होत नाही, मालामालही होत नाही. कंगाल हे फक्त त्याला आपण नोशनल लॉस म्हणतो किंवा कागदावरचं नुकसान असतं, आणि मालामाल हा सुद्धा कागदावरचाच नफा असतो. त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये बाजाराच्या बाबतीतली बातमी जी येते त्या बातमीमध्ये कंगाल आणि मालामाल जरी शब्द असले तर त्या ठिकाणी दर्शकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे. बरोबर. जिथे वधारला आणि खालीला घटला एवढे शब्द अपेक्षित आहेत, तिकडे गुंतवणूकदारांना दिशाभूल करणारे जे लेख लिहिले जातात ते चुकीचे आहेत. बरोबर आहे. आता एक शेवटचा प्रश्न घेऊन की जो कधीही एक करिअर करता, म्हणजे आता जे करिअर करणारे लोक आहेत त्यांना एक तुमच्याकडनं गायडन्स मिळावा म्हणून हा प्रश्न मी घेतोय, आणि आपण आता ही मुलाखत शेवटाकडे येणार आहोत. तर मला एक सांगा की म्युच्युअल फंड, जे तुम्ही आता एवढे वर्ष आहात, तर म्युच्युअल फंड हा जसं तुम्ही म्हणता की याच्यात स्काय इज द लिमिट, जसं म्हणाल्या तुम्ही म्हणता की याच्यात पुढे खूप वाव आहे. तर जे नवीन तरुण आहेत तर त्यांना ह्याच्यामध्ये फुल टाइम काम करावं का पार्ट टाइम काम करावं का ऍज अ साईड इन्कम म्हणून सुरू करावं आणि एस्टॅब्लिश व्हावं, त्याच्यातला कुठला पर्याय सेफ म्हणून सुरू करावा असं तुमचं मत, ते म्हणजे तुम्ही गाईड करावं नव तरुणांना. माझ्या यशाचं रहस्य मी एका वाक्यात सांगतो. आपली बांधिलकी आपल्या गुंतवणूकदारांशी असली तर या व्यवसायाची काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु झटपट फायद्याच्या दृष्टीने एजंटने, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरने आपल्याला फायदा मिळतो म्हणून गुंतवणूकदाराच्या गळ्यात योजना मारल्या
तर तो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कायमस्वरूपी या व्यवसायात राहू शकत नाही. म्हणून आपल्या गुंतवणूकदारांशी आपली बांधिलकी, त्याच्या सुखदुःखामध्ये तुम्ही हे असणं, त्याच्या बरोबर असणं, हे या व्यवसायात फार आवश्यक आहे. आणि ह्या व्यवसायाला प्रचंड भवितव्य आहे. ते भवितव्य मी जे स्पष्टपणे सांगतो, त्यासाठी मात्र मुळात ह्या व्यवसायात ज्यांना यायचंय त्यांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला ह्या व्यवसायात कायमस्वरूपी राहायचं आहे. आपल्याला आपल्या गुंतवणूकदारांचं हित चांगल्या प्रकारे सांभाळायचं आहे. तर आपण पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैसा आपल्या मागे धावतो असं या व्यवसायात घडतं. म्हणून आपल्या गुंतवणूकदारांची बांधिलकी हे या व्यवसायात अत्यंत आवश्यक आहे आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे. परंतु ह्या व्यवसायाच्या बाबतीत काही ठिकाणी काही मुद्दे या ठिकाणी मला मांडायचे आहेत. आणि ते म्हणजे CA, ICAA, चार्टर सेक्रेटरी असे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ चार्टर्ड अकाउंटंट, त्याचा कायदा लोकसभेत पास झाला. मला स्वतःला असं वाटतं की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ऍक्ट हा कायदा लोकसभेत पास व्हावा. त्याचे सगळे नियम, कायदे, कानून ते ठरवणारे नवीन ज्यांना चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेमध्ये पास होऊन CA ची प्रॅक्टिस सुरू करायची असते, अशा मुला मुलींना काही वर्ष आर्टिकलशिप करावी लागते चार्टर्ड अकाउंटंटकडे. तशा प्रकारची आर्टिकलशिप म्युच्युअल फंडमध्ये असली पाहिजे. त्यासाठी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ऍक्ट हा झाला पाहिजे. त्या ऍक्टमध्ये सगळ्या तरतुदी पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर सेबीने ह्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या बाबत कुठली ढवळाढवळ करू नये असं अगदी स्पष्ट आहे. म्हणजे आता या ठिकाणी मी कटू बोलतोय, पण ते कटू सत्य आहे. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अनाथ आहेत. AMFI म्हणून जी संस्था आहे, ती AMFI संस्था सांगते की आमची म्युच्युअल फंडाची संस्था आहे, तुमचा या संस्थेची काही संबंध नाही. मग साधा प्रश्न त्यांना एकदा विचारला की जर तुम्ही असं म्हणता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा AMFI या संस्थेशी संबंध नाही, मग आम्हाला दर 3 वर्षांनी आमचा ARN नंबर जो रिन्यू करावा लागतो, त्याच्यासाठी तुम्ही फी कशासाठी घेता? जे फी तुम्ही घेता आणि परत नंतरवरती म्हणता की तुमचा आमचा काही संबंध नाही, तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ऍक्ट लोकसभेत पास व्हावा आणि त्यानंतर त्या ऍक्ट खाली सगळ्या गोष्टी व्हाव्या. आणि त्यामुळे सेबीने त्यांना लहर आली की त्यामध्ये काहीतरी बदल करायचे, हे बदल अशा प्रकारचे होऊ नये. आणि जर या व्यवसायाच्या बाबतीत पुढच्या एक 4-5 वर्षाची निश्चित दिशा जर ह्या कायदा पासून जर झाली, तर त्यामुळे अनेक नवीन लोक या व्यवसायात येऊ शकतील आणि ह्या व्यवसायाची आणखी खूप वेगाने वाढ होऊ शकेल. धन्यवाद. आणि आज आपण पाहिलं की या व्यवसायामध्ये अनेक 50 वर्षाहून जास्त काळ घालवलेले प्रमोदजी पुराणिक यांनी त्यांची मतं अतिशय परखडपणे मांडली आपल्या समोर. नुसताच म्युच्युअल फंड नाही, शेअर मार्केट देखील त्यांनी सांगितला. त्यांचे अनेक लेख, विषय आणि वेगळ्या ठिकाणी त्यांनी कसं लिहिलेलं आहे, कुठे कुठे तरी भाषणं दिलेली आहेत, सगळ्या गोष्टी उपापोहा करून झालाय आपला. तर थोडक्यात मी एकच सांगेन, बांधिलकी आपल्या गुंतवणूकदारांशी हवी. पैसाच्या मागे धावू नका, स्वार्थ पाहू नका, पैसा तुमच्या मागे धावेल हे ब्रीदवाक्य ठेवून व्यवसाय करणारे प्रमोदजी पुराणिक जे आता घरात हसतायत, त्यांना ही माझी वाक्य कसं ह्याला आठवलंय हा म्हणून हसतायत, ते मला मान्य आहे. पण गोष्ट सत्य आहे, ते जे बोलून गेले बोलता बोलता काही वाक्य मुलाखतकाराच्या बरोबर मला बसतात, ते त्यांना माहित नसावं, पण ते सत्य आहे की तुमची बांधिलकी ज्याच्याशी असावी तो म्हणजे तुमचा गुंतवणूकदार. त्याचा फायदा हाच तुमचा फायदा आणि मग तो तुम्हाला सोडून जात नाही. तुम्ही त्याला सन्नाट ठेवा, तो तुम्हाला अनाथ करत नाही, हे सांगणारे गुंतवणूकदारांचे खरे पितामह म्हणजेच पितामह प्रमोदजी पुराणिक. तुम्ही आज मला वेळ दिलात, एवढी सुंदर मुलाखत दिलीत, माहिती दिलीत. आमच्या सर्व बघणाऱ्यांना तुम्ही खूप विविध विषयांवरती, शेअर मार्केटवरती, म्युच्युअल फंडावरती आणि नवीन येणाऱ्या लोकांना की का करा, कसं करा, इन्शुरन्स आणि युलिप मधला फरक, हात कसे पोळले, ह्या अशा विविध विषयांवरती
मन मोकळेपणाने तुम्ही गप्पा मारल्या त्याबद्दल मी स्वतः पराग घाटपुरे व्हीटीएचा प्रतिनिधी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद. एकच सांगण्यात फक्त ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज लागेल त्यावेळेस मी तुम्हाला उपलब्ध आहे. खूप खूप धन्यवाद.